नमस्कार, नमस्कार. महाराष्ट्र वेदरमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 25 जून सकाळी मी रेकॉर्ड करतो आहे. तर पहिल्यांदा आज बघूयात आपण की अ, भारत सरकारच्या डिपार्टमेंटनी जो मॅप पब्लिश केलेला आहे, त्याच्यामध्ये मान्सून पुढं सरकलेला आहे. त्यांनी आता महाराष्ट्र पूर्ण कव्हर केलेला आहे आणि आता तो मध्य प्रदेशापर्यंत पोहोचलेला आहे. आणि नॉर्थ ईस्ट बाजूनी बंगाल आणि त्याच्यानंतर बिहार, झारखंड वगैरे पण कव्हर केलेलं आहे. अजूनही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे भाग गरम आहेत. तिथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल. यावर्षी मान्सून उशिरा सुरू झाला. म्हणजे सुरू झाला व्यवस्थित, पण नंतर तो एका जागी थांबून राहिलेला होता. तो आता त्याची आगेकूच पुन्हा पुढे सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुण्यात सगळीकडे मान्सून पोहोचलेला आहे, जी चांगली गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस आत्तापर्यंत बघायला मिळालेला आहे आणि आता पुढच्या 48 तासात पाऊस कुठं पडणार आहे, टेम्परेचर काय असणार आहे, ते आज आपण बघूयात. हा सॅटेलाईट मॅप आहे, ज्याच्यात आपण बघू शकतो, की पूर्ण महाराष्ट्र आता मान्सूनच्या ढगांनी व्यापलेला आहे. मान्सूनचे ढग बऱ्यापैकी आता मध्य प्रदेशमध्ये, इकडे बंगालमध्ये, बाकीच्या पूर्ण नॉर्थ ईस्ट टेरिटरीमध्ये, झारखंड, बिहारमध्ये वगैरे पण पोहोचलेले आहेत. परंतु अजूनही उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात हा भाग अजूनही मान्सून तिथे पोहोचलेला नाहीये. मान्सून पोहोचल्यामुळे महाराष्ट्रातलं टेम्परेचर्स म्हणजे तापमान जे आहे ते बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. मुंबईत आता 30च्या खाली आलेलं आहे. विदर्भात पण आता साधारण 30च्या आसपास आहे. जे उन्हाळ्यामध्ये 40, 45 वगैरे जे आपण बघत होतो, ते आता पाऊस सगळीकडे झाल्यामुळे तापमान खाली आलेलं आहे. हे जे वारं वाहतंय, मान्सूनची वारं, तर हे नैऋत्य मान्सून जो आहे, तो सोमालियापासून त्याची वारं यायला सुरुवात होते आणि ते आता आपल्याला इथे दिसते, की भारताच्या दक्षिण भागामध्ये, जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशापर्यंत वारं हे बऱ्यापैकी वाहतं आहे. मान्सून पुढे ढकलला जातो आहे. मान्सून पुढे पोहोचतो आहे आणि हा बे ऑफ बंगालकडनं जो मान्सून येतोय, तो सुद्धा आतमध्ये येतो आहे. त्याच्यामुळे सध्या तरी आपण असं म्हणू शकतो, की मान्सूनची परिस्थिती चांगली आहे. तो पुढे सरकतो आहे, तो बाष्प आणतो आहे आणि बऱ्याच भागात पाऊससुद्धा पडतो आहे. आता पुढच्या 48 तासामध्ये महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडेल, कुठे पूर येईल, कुठे अतिवर्षा होईल, हे मी व्यवस्थित सांगतोय. तर आत्ता जी परिस्थिती आहे, जेव्हा मी रेकॉर्ड करतो आहे, तेव्हा मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे. खूप मोठा नाहीये, पण पाऊस सुरू आहे. दमणपासून तो सुरू आहे. चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे आणि तो पाऊस पुढचे 24 तास, 48 तास अधूनमधून चालूच राहणार आहे. नंतर आपण पुढच्या 48 तासात काय होतंय ते बघूयात. तर आपण इथे बघू शकतो, की नागपूर भागामध्ये, नागपूर म्हणजे रामटेक आणि महाराष्ट्र बॉर्डरपासून नागपूरपर्यंतचा जो भाग आहे, तिथे मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार पाऊस आहे आणि तिथे पूर यायची पण शक्यता आहे. तसंच खाली हा हिंगणघाट पाशीचा जो भाग आहे, तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. तिथं सुद्धा पूर येईल. एकंदरीत बघितलं तर विदर्भामध्ये पुढच्या 24 तास आणि 48 तासापर्यंत सगळीकडे व्यवस्थित पाऊस होत आहे, होणार आहे. नंतर नांदेड भागामध्ये सुद्धा पूर येण्याइतपत पाऊस होतोय. भोकर, नांदेड, नंतर हिंगोली, हिमायतनगर या भागामध्ये व्यवस्थित पाऊस आहे. नांदेडच्या आसपास पूर येऊ शकतो. नंतर वरोड, भद्रावतीपाशी पूर येऊ शकतो. हिंगणघाटपाशी पूर येऊ शकतो. तर ह्या भागाकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर आपण पुढं जाऊया. तर हा असा मान्सूनचा जो भाग आहे, तो नागपूरकडनं आता उमरेडकडे सरकलाय. उमरेडमध्ये आता इथं मुसळधार पाऊस पडेल.
नांदेड भागात, नांदेडमध्ये काल पण पाऊस पडलाय, आज पण पाऊस पडणार आहे, भरपूर पडणार आहे. नांदेडमध्ये पण पूर येऊ शकतो. एकंदरीत कोकणामध्ये मात्र पूर नाही येणार, पण संततधार सुरू राहील बराच वेळ. नंतर पुढं आपण जर गेलो, म्हणजे आता रात्र झाली, आजची रात्र झाली, मग आता पाऊस हळूहळू कमी झालाय. म्हणजे आज रात्रीनंतर पाऊस बऱ्याच ठिकाणचा थांबणार आहे. चंद्रपूर भागात पण मुसळधार पाऊस आज अपेक्षित आहे, आज आणि आज रात्रीपर्यंत. नंतर आता उद्याचा पाऊस सांगतो. नंतर अमरावती, यवतमाळ या भागात मुसळधार पाऊस पडेल. चंद्रपूर भागामध्ये पण पाऊस पडेल. एकंदरीत विदर्भात पुढच्या 2 दिवसात बऱ्याच ठिकाणी भिज पाऊस आहे. बऱ्याच पाऊस सतत चालू राहील. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे नागपूरच्या भागात, चंद्रपूरच्या भागात, अमरावतीच्या भागात मुसळधार पाऊस पडेल. नांदेडच्या भागात पण मुसळधार पाऊस पडेल. यवतमाळला मुसळधार पाऊस अपेक्षित आहे उद्या सकाळी साधारण. आणि नंतर मग कोकणातला आणि विदर्भातला पाऊस हळूहळू कमी होत जातोय. पण कोकणामध्ये मग बारीक पाऊस सतत सुरू राहील. म्हणजे आज दिवसभर राहणार आहे, उद्या दिवसभर राहणार आहे. नंतर पुन्हा नागपूर भाग, अमरावती भाग इथे थोडा जास्त प्रमाणात पाऊस पडेल. पण मग विदर्भातला पाऊस हळूहळू आता कमी होतोय, उद्यासाठीचा सांगतोय मी. हे आपण बघतोय की ढग कसे कसे बदलत जात आहेत, कुठे कुठे पाऊस पडतोय. नांदेड भागात, अमरावती भागात पुन्हा थोडा मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. परंतु हा चंद्रपूर आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी सतत पाऊस सुरू राहील. नंतर पुन्हा उद्या रात्री या भागात म्हणजे साधारणतः करंजा, पिरमंगळूर, दिग्रस, पांढरकवडा, किनवट या भागामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. नंतर नांदेड भागामध्ये, हिमायतनगर भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. त्याच्यामुळे विदर्भात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी संततधार म्हणजे सतत पाऊस आहे किंवा मग अधूनमधून मुसळधार आहे, असं चालूच राहणार आहे. आता परवाची सकाळ झाली, परवाच्या सकाळी कोकणातला पाऊस बराच कमी झालाय आणि विदर्भात मात्र पाऊस सुरू आहे, फक्त मुसळधार पाऊस कमी झालाय. आणि कोकणात मात्र नंतर सुरूच आहे, विदर्भात ते सुरूच आहे. थोडक्यात आज पूर्ण दिवसभर, उद्या पूर्ण दिवसभर आणि परवा दिवशी सकाळपर्यंत विदर्भात सगळीकडे पाऊस अपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड मध्ये 2 तास 4 तास मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणामध्ये मात्र सतत सुरूच राहील. कोकणात आणि मुंबईत मुसळधार पावसाची आता अपेक्षा फारशी नाही आहे येत्या 2 दिवसामध्ये. परंतु बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाले सफाई केलेली नसते किंवा पाण्याला वाहून जायला जागा ठेवलेली नसते, त्याच्यामुळे पूर येऊ शकतात. विशेषतः पुणे मुंबई भागामध्ये आणि विदर्भामध्ये. तर तेवढं लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु विदर्भात सगळीकडे व्यवस्थित पाऊस झालाय, पेरण्या सुरू करायला काहीच हरकत नाही. अजूनही मधला जो पट्टा आहे म्हणजे संभाजीनगर असेल, धुळे, नंदुरबार विशेषतः, सोलापूर भाग तिथे फार पाऊस अजूनही झालेला नाहीये. त्याच्यामुळे जसजसं मला कळत जाईल तसतसं मी रोज व्यवस्थित सांगत जाईन. तुमच्या भागात पाऊस पडला का नाही, किती पडला आणि मी सांगितलेलं अनुमान बरोबर आलं का नाही हे मात्र व्यवस्थित मला कॉमेंटमध्ये कळवत राहा. धन्यवाद.